संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14। या श्लोकामध्ये भगवंताला आवडणाऱ्या भक्तांची माहिती देतात। कोणते भक्त देवाला आवडतात। खरं तर या गीतेमध्ये 7व्या अध्यायात भगवंत मार्गदर्शन करत असताना भक्ताचे प्रकार सांगतात। अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। आणि त्यातून भगवंताला जे भक्त आवडतात त्याविषयी मार्गदर्शन करत असताना, त्याविषयी सांगत असताना भगवंत या 12व्या अध्यायामध्ये सांगतात, संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः। जे सदा संतुष्ट आहेत, मान अपमानाला भुकेलेले नाहीत, सुख दुःखामध्ये सारखेच आहेत, जय पराजय ज्यांना स्पर्श करत नाही, असे भक्त ज्यांनी मन आणि बुद्धी देवाला अर्पण केलेली आहे, असे भक्त देवाला आवडतात। ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, श्री हनुमान मंदिर बिरवाड येथे श्री क्षेत्र टाकेश्वर मठ पायी दिंडी सोहळा। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा पायी दिंडी सोहळा संपन्न होत असताना कर्मयोगी हरिभक्त परायण शिवराम महाराज मस्कर, त्याचप्रमाणे आदरणीय योगी फुलनाथजी बाबा, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला अनेकांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि अनेकांच्या मार्गदर्शनाखाली, अनेकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण हा पायी दिंडी सोहळा गेली अनेक वर्षांपासून आयोजित करत असतो। हे 14वं वर्ष आहे आणि या 14व्या वर्षाचा हा पायी दिंडी सोहळा या ठिकाणी आपण आयोजित करत असताना, संपन्न करत असताना दुपारच्या सत्राची जी प्रवचन सेवा आहे ती या ठिकाणी आपण श्रवण करणार आहोत। खऱ्या अर्थानं या सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना आम्ही भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होत असतो, आम्ही भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होत असतो। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्ही धर्माचं कार्य, देवाचं कार्य आमच्याकडून घडावं या उद्देशाने खऱ्या अर्थानं हे कार्य आम्ही करत असतो। खरं तर आम्ही ज्या वेळेला देवाच्या नामस्मरणामध्ये, नामचिंतनामध्ये तल्लीन असतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं देवभान विसरलेलो असतो। पूर्णपणे एकरूप होऊन, तल्लीन होऊन त्या ठिकाणी आम्ही ते कार्य करत असतो। आणि म्हणून आमच्या सर्वांगाने ते कार्य घडत असल्यामुळे, आमच्या सर्वांगाने ते भगवंताचं नामचिंतन, हरिचिंतन घडत असल्यामुळे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आम्हाला समाधान प्राप्त होत असते, सुख प्राप्त होत असते। भगवंत म्हणतात, अनेक प्रकारचे भक्त आहेत, अर्थ आहेत, अर्थार्थी आहेत, जिज्ञासू आहेत, ज्ञानी आहेत। त्या 4 प्रकाराची ओळख करून देत असताना भगवंताला ज्ञानी भक्त आवडतात अशा प्रकारे भगवंताने सांगितलेलं आहे। 7व्या अध्यायामध्ये सविस्तर त्याचं मार्गदर्शन भगवंताने आम्हाला केलेलं आहे। पण या ठिकाणी 12व्या अध्यायामध्ये भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः। जे मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण करतात, जे सदा संतुष्ट आहेत, अशा प्रकारचे भक्त भगवंताला आवडत असतात। खरं तर आध्यात्मिक कार्य करत असताना, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना ज्या वेळेला आमच्याकडून काही गोष्टींचा त्याग घडत असतो, त्यावेळेला आम्हाला आध्यात्मिक विचाराची प्राप्ती होत असते, चांगल्या विचाराची प्राप्ती होत असते, चांगल्या प्रकारचं आचरण आमच्याकडून घडत असते, आमच्यामध्ये बदल होत असतो। ज्या वेळेला आम्ही खऱ्या अर्थानं, आता आज जर पाहायला गेलं तर 4:30 वाजल्यापासून आपण या दिंडी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि 4:30 वाजल्यापासून या ठिकाणी आपण या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत।
अगदी भगवंताचं नामचिंतन करत करत, भगवंताचं नामस्मरण करत 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 करत, भगवंताचं स्तवन करत करत, भजन करत करत आपण या मुसई गावापर्यंत, हनुमान मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. ज्या वेळेला आम्ही नामस्मरण करत असतो ना, त्यावेळेला देहभान विसरलेलो असतो. कुठल्याही प्रकारचा विचार आम्हाला स्पर्श करत नाही, कुठल्याही प्रकारचा विकार आम्हाला स्पर्श करत नाही. आमच्या देहाकडेही आमचं लक्ष नसतंय. रस्त्यात जोपर्यंत आम्ही आहोत, भगवंताच्या नामचिंतनात जोपर्यंत आम्ही आहोत, भगवंताचं नामस्मरण जोपर्यंत आम्ही करतोय ना, तोपर्यंत बघा एक वेगळ्या प्रकारची स्थिती आम्हाला असते. एक वेगळ्या प्रकारच्या स्थितीमध्ये आम्ही प्राप्त झालेलो असतो. 4:30 वाजल्यापासून आम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. आम्हाला साधारणतः किती वाजतील महाराज तिथे जायला? 6:30-7 वाजेपर्यंत आम्ही प्रवास अजून पुढे करणार आहोत. पण बघा, ज्या वेळेला आम्ही त्या जागेवर पोहोचतो ना, पोहोचेपर्यंत आम्ही देहभान विसरलेलो असतो. भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असतो, भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेलो असतो. पण जेव्हा त्या ठिकाणी पोहोचतो ना, त्यावेळेला जर आम्ही आमच्या देहाकडे बघितलं तर थकवा जाणवतो. थोडं थकल्यासारखं वाटतंय. मग थोडंसं कुठेतरी पायांकडे बघितल्यानंतर पाय दुखलेले वाटतात, हातांकडे बघितल्यानंतर ते थकलेले वाटतात, तोंडाकडे बघितलं आम्ही, आमच्या देहाकडे बघितल्यानंतर थकवा जाणवतो. त्याला कारण काय माहितीये का? ज्या वेळेला देह कार्य करतोय अशी वेळ किंवा असे विचार आमच्या अंतःकरणामध्ये येतात ना, त्यावेळेला ते दुःख देहाला प्राप्त होत असते. आता सध्या स्थिती काय आहे माहितीये का? भगवंताच्या नामस्मरणामध्ये आम्ही तल्लीन झालेलो आहोत, भजनामध्ये आम्ही तल्लीन झालेलो आहोत. आमचं पायाकडे लक्ष नाही, आमचं हाताकडे लक्ष नाही. आमच्या मुखातून भगवंताचं नामचिंतन करायचंय आणि टाळी वाजवत भगवंताचं नामचिंतन करत आम्हाला टाकेश्वर मठापर्यंत, त्या श्री क्षेत्रापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. पण एकदा पोहोचलो अशी समजूत आमची झाली ना, आणि देहाकडे बघितलं की मग लगेच थकवा जाणवतो. खर तर हा थकवा आम्हाला येऊ नये म्हणून तर आम्ही हा पायी प्रवास करत असतो. भगवंताचं नामचिंतन करता करता हे सगळं काही करत असतो. आम्ही का या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं? आम्ही तन मन धनाने या ठिकाणी का म्हणून या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि याचा आनंद का म्हणून घ्यावा? तर वर्षभराचा जो आमचा थकवा असतो ना, वर्षभरामध्ये जे आम्ही संसारामध्ये, प्रपंचामध्ये जे गुंतलेलो असतो की नाही, अनेक काळ, अनेक दिवसांपर्यंत आम्ही संसारामध्ये, प्रपंचामध्ये, आमच्या व्यापामध्ये जो गुंतलेला असतो की नाही, त्या व्यापातून कुठेतरी मुक्त व्हावं, तो व्याप कुठेतरी विसरावा, तो संसाराचं कुठेतरी विस्मरण व्हावं आणि तो थकवा उतरावा म्हणून आम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो. तो थकवा उतरावा म्हणून दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो. आम्हाला या धर्म कार्याची गरज आहे, आम्हाला प्रवचन श्रवण करण्याची गरज आहे, आम्ही दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन भगवंताच्या नामचिंतनाची गरज आहे. काय गरज आहे बरं? तर जेव्हा जेव्हा आम्ही संसारामध्ये कार्य करत असतो ना, जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या घरामध्ये कार्य करत असतो ना, तेव्हा तेव्हा फक्त आमच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ भरलेला असतो आणि तेव्हा तेव्हा फक्त आम्ही स्वतःचा विचार करत असतो. आणि जेवढा आम्ही त्या ठिकाणी कार्य करतो ना, तेवढा आम्हाला दुःखच प्राप्त होत असते. तेवढा आम्हाला जर पाहायला गेलं तर त्रासच होत असतो, आम्हाला वेदनाच होत असतात, आम्हाला आमच्या देहाला थकवाच जाणवत असतो. जोपर्यंत आम्ही आमच्या संसारासाठी कार्य करतोय, जोपर्यंत आम्ही आमच्या प्रपंचासाठी, स्वार्थासाठी कार्य करतोय, तोपर्यंत. एकदा ते बाजूला ठेवून ज्या वेळेला आम्ही हरिनाम सोहळ्यामध्ये तल्लीन होतो ना, त्यावेळेला मात्र तो थकवा आमचा उतरला जातो आणि तो थकवा उतरावा, त्या कुठेतरी काही काळापुरता का नाही होईना, पण आम्हाला त्या संसाराचं विस्मरण व्हावं, आम्हाला त्या गोष्टींचं विस्मरण व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये काय होत असतो? सहभागी होत असतो. मुंगसाची आणि सापाची ज्या वेळेला झुंज होते ना, त्यावेळेला साप मुंगसाला दंश करण्याचं काम करतो. आणि एकदा काय त्या मुंगसाला असं विष चढत चाललंय असं वाटलं ना, की मी तो मुंगूस काय करतो माहितीये का? आपल्या आवारामध्ये जातोय आणि वेगवेगळ्या प्रकारची एक वनस्पती असते, ती वनस्पती त्याने हुंगली ना, त्यात चढलेलं विष सगळं उतरलं जाते. पुन्हा तो येऊन त्या सापाशी झुंजतोय, पुन्हा सापाशी झुंजतोय, पुन्हा तो साप दंश करण्याचा प्रयत्न करतोय.
ते विष परत चढत चाललं असं वाटलं ना त्या मुंगसाला, की परत जाऊन ते आपलं वनस्पती हुंकतंय आणि परत येऊन त्या सापाशी झुंजतंय. शेवटी वनस्पतीच्या आधाराने मुंगूस जिंकतोय आणि साप मरतोय. आम्ही काही काळ त्या संसारूपी सापाशी झुंजत असताना त्या संसारूपी सापाचं विष आमच्या चढतंय ना. ते विचार आम्हाला स्पर्श करत असतात, त्या ठिकाणचे गुण आम्हाला स्पर्श करत असतात, बऱ्याच काही वेदना, बरंच काही दुःख आम्हाला स्पर्श करत असते. त्या ठिकाणी कार्य करत असताना आम्हाला प्रवचनाची गरज काय आहे, आम्हाला दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची गरज काय आहे, आम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक कार्य काय करण्याची गरज आहे, तर ज्याप्रमाणे तो मुंगूस विशिष्ट प्रकारची वनस्पती हुंकतोय आणि ते विष उतरलं जातंय की ना, तसं ज्या वेळेला आम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होतोय ना, त्यावेळेला संसार रूपी सापाने केलेला दंश आणि त्याचं चढलेलं विष उतरावं म्हणून आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही सहभागी होत असतो. आणि आम्हाला खऱ्या अर्थानं प्रवचनाची गरज असते, आम्हाला श्रवणाची गरज असते, ते विष उतरावं म्हणून. आता बघा, एक आपण सकाळपासूनचा जरी विचार केला, जेव्हापासून आपण या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालोय तेव्हापासूनचा जरी विचार केला तरी बघा किती असं हलकं हलकं वाटतंय ना. कारण संसार राहिलाच नाही ना, प्रपंच राहिलंच नाही ना. आता देवाच्या नामस्मरणामध्ये आम्ही तल्लीन झालेलो आहोत, देवाचं भजन करत करत आम्ही पुढे पुढे वाटचाल करत आहोत. खर तर तो थकवा उतरलेला वाटतोय, ते विष उतरलेलं वाटतंय. पण काय करायचंय, आम्हाला इथून सामर्थ्य घ्यायचंय, इथून बळ घ्यायचंय. जी काही शक्ती आहे ना ती भगवंताच्या कृपेने या आध्यात्मिक क्षेत्रातून आम्हाला प्राप्त होत असते, या धर्म कार्यातून आम्हाला प्राप्त होत असते. शेवटी पुन्हा एकदा त्या मुंगसाशी, त्या सापाशी झुंजायला आम्हाला जायचंय. असं करता 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 त्या सापाच्या अगदी संपर्कात गेलो की तो दंश करण्याचं काम करतोच. कारण संसार म्हणजे दुःखाचं मूळ सांगितलेलं आहे. सुरुवातही दुःखाने आहे आणि शेवटही पश्चातापाने आहे. सुरुवातही दुःखाने आहे, शेवटही पश्चातापाने आहे. पण आम्हाला जर आमच्या आयुष्यामध्ये शेवटी जिंकायचं असेल ना मुंगसाप्रमाणे, तर आम्हाला परत परत ही वनस्पती हुंगली पाहिजे. परत परत आम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालो पाहिजे. परत परत आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे. परत परत आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजेत. का? आमच्यात परिवर्तन होण्याचा हा मार्ग आहे. आमच्यात परिवर्तन होण्याचा हा मार्ग आहे. आणि म्हणून भगवंत आमचा भाव पाहतोय. कारण देव भावाचा भुकेला. तीर्थ व्रत नेम भावेविन सिद्धी. आता आम्ही या सगळ्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत, पण आमचा भाव काय आहे हे महत्वाचं आहे. त्या ठिकाणी आम्ही मनाने, तनाने, धनाने सर्वस्व अर्पण केलेलं आहे का? सर्वस्वाने, सर्वांगाने त्या ठिकाणी आम्ही खरोखर त्या दिंडीमध्ये चालतोय का? त्या दिंडीचा अनुभव घेतोय का? हे खूप महत्वाचं आहे. कारण देव कार्य करत असताना, धर्म कार्य करत असताना आमचा अंतरंगाचा भाव काय आहे ना, आमच्या मनाचा भाव काय आहे ना, याला खूप महत्व आहे. देव भावाचा भुकेलेला आहे. भावार्थ देखून भुलतो देव, म्हणून देव भावाचा भुकेला. म्हणी नाही भाव आणि देवा मला पाहाव, देव आशयाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून आमचा भाव जर शुद्ध असेल ना, तर त्या देवाची कृपा आमच्यावर व्हायला वेळ लागत नाही. आमचा भाव जर शुद्ध असेल ना, आवडीने भावे जर आम्ही हरिनाम घेत असू ना, तर त्याची कृपा आमच्यावर व्हायला वेळ लागत नाही. खर तर काही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये अशा आहेत की त्या सवडीने करायच्या आहेत, आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या आवडीने करायच्या आहेत. आम्ही जर आमच्या अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर जे आवडीने करायचं आहे ते सवडीने करतोय, आणि जे सवडीने करायचं आहे ते आवडीने करतोय. आज ज्या वेळेला आम्ही मार्गस्थ झालेलो आहोत ना, प्रस्थान झालेलं आहे ना, तेव्हापासून स्वयंसेवकांची आज्ञा पाळणं, नियमांचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. रस्त्यातून जात असताना कशा प्रकारे जावं, कुठे थांबावं, कुठे नाही थांबावं. एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर भले आपले नातेवाईक असतील, पण स्वयंसेवकांनी सांगितली तर तिथं जावं, नाहीतर जाऊ नये. म्हणजे अगदी कटिबद्ध असावं. त्या ठिकाणी आपण पुरेपूर सगळ्या गोष्टींचं पालन करावं. आता बघा, आपण बिरवाडी पासून तर इथपर्यंत आलेलो आहोत, मुसई गावापर्यंत. आता मुसई पासून आपल्याला श्री क्षेत्र टाकेश्वर मठापर्यंत पोहोचायचं आहे. जे स्वयंसेवक आहेत, जे दिंडी चालक आहेत, जे आपल्याला मार्गदर्शक आहेत, मार्गदर्शन करतात ना,
त्यांचं मार्गदर्शन ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपल्याला चालता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, त्या पद्धतीने राहता आलं पाहिजे. आता महत्वाचा विषय असा आहे की आम्ही जर देवदर्शनासाठी त्या ठिकाणी निघालेलो आहोत, धर्म कार्य करण्यासाठी, जर भगवी पताका घेऊन जर आम्ही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जर हे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे, तर तत्पुरतं का न होईना आम्ही संसार बाजूला ठेवला पाहिजे. आमचे जे काही घरचे विचार आहेत, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, हिचं काय चाललंय, तिचं काय चाललंय, बरं का, ह्यांचं काय चाललंय, त्यांचं काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत. आणि त्यांचं विस्मरण व्हावं म्हणूनच तर आपण या दिंडी सोहळ्याचं नियोजन करतो ना. त्या गोष्टींचं विस्मरण आम्हाला व्हावं, त्या गोष्टींचा कुठेतरी विसर पडावा म्हणून आम्ही अनेक जण एकत्र येऊन, अनेक भाविक भक्त एकत्र येऊन आणि त्या भगवंताचं नामचिंतन करत करत तिथपर्यंत पोहोचतो ना. तोच ओझं घेऊन जर आम्ही प्रवास करत असू तर सांगा आम्हाला काही मिळेल का? त्याच विचाराने जर आम्ही प्रवास करत असू तर आम्हाला कसली प्राप्ती होईल का? नाही ना. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपला भाव शुद्ध पाहिजे. खऱ्या अर्थाने अंतःकरणपूर्वक जे कार्य आपण करतो ते आपण केलं पाहिजे आणि मनापासून ते कार्य केलं पाहिजे. कारण भगवंत काय म्हणतात, जो सदा संतुष्ट आहे. आता एवढं मोठं नियोजन करायचं म्हटल्यानंतर ते एकट्याचं काम नाही. कोणतंही धर्म कार्य झालं तर त्या ठिकाणी भगवंताने आपल्याला या ठिकाणी जन्माला घालतानाच अनेक प्रकारचे गुण, अनेक प्रकारच्या कला दिलेल्या आहेत. त्या गुणांचा, त्या कलेचा वापर आम्ही धर्मकार्यासाठी केला पाहिजे. आणि ज्या वेळेला अनेक कलागुणांनी संपन्न असणारे भाविक भक्त एकत्र येतात ना, त्यावेळेला असं भव्य दिव्य कार्यक्रम असा आम्हाला दिंडी सोहळा पाहायला मिळतो. ज्या वेळेला अनेक कलावंत एकत्र येतात त्यावेळेला. मग आमचं कर्तव्य काय आहे, या दिंडी सोहळ्याचं आयोजन करत असताना, या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना आमच्या वाट्याला आलेलं कार्य, सेवा प्रामाणिकपणे करणं हा आमचा धर्म आहे. जी सेवा आमच्या वाट्याला येईल ना, जे काम आमच्या वाट्याला येईल ना, ते काम आम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे. ती सेवा आम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. आता बघा, काहींना गायन जमतंय. द्वारकानाथ महाराज या ठिकाणी आहेत, अजून आपल्या बरोबर असलेले बरेच असे असतील, गायनाचार्य असतील, काही मृदुंग म्हणे असतील, काहींना टाळ अतिशय चांगल्या प्रकारे वाजवता येतोय, तर काहींना हार्मोनियम व्यवस्थित जमतंय, काहींचं गायन चांगलं असतंय, काहींचं पाठांतर चांगलं असतंय. ज्याच्याकडे जी कला आहे ना, त्या कलेचा वापर आपण धर्म कार्यासाठी केला पाहिजे. आणि ज्या वेळेला अशी अनेक मंडळी कलावंत ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं असा भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. आता पहिला विषय आहे की हे कार्य करत असताना मानापानाला भुलू नये. पहिला विषय आहे. कारण भगवंत काय म्हणतात, जो सदा संतुष्ट आहे ना, तो मला आवडतोय. आता मानापानाला जर बोलायचं नाही, भुकेलायचा जर नाही, तर त्यासाठी पहिला विषय आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करताना आपला अहंकार गळून पडला पाहिजे. आणि गळून पडावा म्हणून हे प्रवचन आहे. अहंकार, अभिमान गळून पडावा म्हणून या देहाला त्रास आहे, आज कष्ट आहेत. बिरवाडी ते श्री क्षेत्र टाकेश्वर का टाइमपास म्हणून निघालोय का आपण? घरी काहीतरी कामं करायची पडतील म्हणून निघालोय का? घरी काहीतरी त्रास जास्त प्रकारे होतोय म्हणून निघालोय का आपण? काहीतरी मजा करायची म्हणून निघालोय का? मुळीच नाही. याचा उद्देश काय माहितीये का? पहिलं म्हणजे देवकार्य आमच्याकडून घडावं, धर्मकार्य आमच्याकडून घडावं. जी भगवी पताका आमच्या खांद्यावर जगद्गुरु तुकोबांनी दिले ना, माऊली ज्ञानोबांनी दिले ना, ती भगवी पताका आम्हाला गावोगावी, घरोघरी, नवे नवे प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते कार्य आम्हाला निर्माण करायचं आहे. आणि जर निर्माण करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा अहंकार गळून पडला पाहिजे. आम्ही नम्रतेने कार्य केलं पाहिजे, नम्रतेने कार्य केलं पाहिजे. कारण नम्रता हा परमार्थातला पहिला गुण आहे. अभिमान तुम्हाला कुठलंच कार्य करून देणार नाही, कुठलंच कार्य करून देणार नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. परमार्थात आम्हाला जेवढं लहान होता येईल ना, नवे नवे लहान होण्यासाठीच अध्यात्म आहे. मोठं होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ऐकताय ना? तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर अनेक मार्ग आहे. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लहान होऊन जर आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर त्यासाठी अध्यात्म आहे, परमार्थ आहे, संतांचं वाङ्मय आहे किंवा हे प्रवचन आहे, श्रवण केलं पाहिजे. लहान होण्यासाठी मान अपमानाला भुकेता कामाने. अर्थात काहींना श्रीफल मिळालं नाही मिळालं, काहींना शाल मिळालं नाही मिळालं, काहींचं नाव असलं नसलं, पहिले पत्र घेतात माझं नाव आहे का,
मग किती मोठं आहे तिथून सुरुवात होते आमची, बरं का. जर धर्म कार्य आम्हाला करायचंय तर पहिली ही गोष्ट. दुसरं, भगवंत काय म्हणताय, जय पराजय सुख दुःखामध्ये जो समान आहे आणि जो मन आणि बुद्धी मला अर्पण करतो ना, तो भक्त मला आवडतो, तो भक्त मला आवडतो. मग या ठिकाणी महत्वाचा विषय असा आहे की आमच्या वाट्याला आलेली जी कर्म आहे, जी सेवा आहे, ती आम्ही नम्रपणे, नम्रतेने, प्रामाणिकपणे करणं हे देवकार्य आहे, हे देवकार्य आहे. आता जगद्गुरु तुकोबांनी जे कार्य आम्हाला लावून दिलंय, मौली ज्ञानोबांनी जे कार्य आम्हाला लावून दिलंय, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी जे आम्हाला कार्य लावून दिलंय, ते कार्य करत असताना आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण अनेक जण जमलेलो आहोत, अनेक जण उपस्थित आहोत. एकाच संप्रदायातली मंडळी नाहीत, बरोबर आहे ना, एकाच पंथातली नाहीत, त्याच्या पुढे जाऊ, एका जातीची पण नाहीत कदाचित. कारण संत जे आहेत ना, ते संप्रदाय, पंथ आणि जात याच्यामध्ये भेद मानत नाहीत. जगद्गुरु तुकोबांनी चैतन्य संप्रदायामध्ये कार्य केलं, मौली ज्ञानोबांनी नाथ संप्रदायामध्ये कार्य केलं, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी दत्त संप्रदायामध्ये कार्य केलं. पण आज ह्या सगळ्या संप्रदायातली मंडळी एकत्र येऊन, सगळ्या संप्रदायातले भाविक भक्त एकत्र येऊन ज्या वेळेला एकमेकाच्या पायाला लागतात ना, त्याला वारकरी म्हणतात. तो देव सर्वत्र भरलेला आहे, एकच आहे, सर्वत्र कार्य करतोय. देहामध्ये अर्थात पुरुषाकडे पण आत्माचा आहे आणि स्त्रीकडे पण आत्माचा आहे. आत्मा आणि आत्मी असा फरक नाही, जो पुरुषामध्ये आहे तो स्त्रीमध्ये आहे. सगळ्याकडे जळी स्थळी काष्टी पाषाणी सबाई अभ्यंतरी तो एकच भरून उरलेला आहे. ही प्रचिती ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये येते ना, त्या वेळेला आमची दृष्टी जी होते विष्णुमय जग, हा वैष्णवांचा धर्म आहे, हा वैष्णवांचा धर्म आहे. धर्म कार्य घडावं, देव कार्य घडावं आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावं, यासाठी जर आपण भगवी पताका ही धर्माची आणि संत कार्याची जर आम्ही खांद्यावर घेतली असेल ना, तर त्यासाठी आम्हाला काही वेळापुरतं आमच्या पंथाचा अभिमान बाजूला ठेवायला लागणार आहे, आम्हाला आमच्या संप्रदायाचा अभिमान बाजूला ठेवायला लागणार आहे, आम्हाला आमच्या ज्ञानाचा अभिमान बाजूला ठेवायला लागणार आहे, आम्हाला आमच्या कलेचा अभिमान बाजूला ठेवायला लागणार आहे. मग या ठिकाणी कार्य करत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन आणि ते कार्य कशा प्रकारे आपल्याला सिद्धीला नेता येईल, अर्थात यशस्वी करता येईल, त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आज काय झालंय माहितीये का, परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना एखाद्याच्या अंतःकरणामध्ये जर अभिमान आला ना, अहंकार आला ना, तर मग तो काय करतोय माहितीये का, संप्रदायामध्ये भेद निर्माण करत असतो, पंथामध्ये भेद निर्माण करत असतो, विचारामध्ये भेद निर्माण करत असतो. संतांचं कार्य काय आहे माहितीये का, जगाच्या कल्याणा, त्या जगामध्ये सगळे आले ना, त्या जगामध्ये सगळ्या जातीचे आले, सगळ्या पंथाचे आले, सगळ्या संप्रदायाचे आले, सगळेच, लहान तरुण वृद्ध सगळेच आले, अशिक्षित सुशिक्षित सगळेच आले, आस्तिकता आलेच आले, पण नास्तिक पण आले, बरं का. जगाच्या कल्याणा जर संत कार्य करत असतात आणि त्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्हाला कार्य करायचं आहे, तर तोच हेतू, तोच उद्देश आमचा असावा. धर्म कार्य जर आम्हाला करायचं आहे ना, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिनिटाला ज्या घड्याळाकडे आम्ही पाहतोय की नाही, आता पण पाहत असाल तुम्ही, पण काही टेन्शन घेऊ नका, महाराजांनी मला सांगितलं की मी थांबणार लगेच. कारण आपण सकाळपासून, पहाटेपासून चालत आहात, हरिनामाचा गजर करत इथपर्यंत आलेला आहात तुम्ही. शरीर आहे, देह आहे, थकवा असतोच, बरं का. पुढे फराळाची व्यवस्था असेल, कदाचित जे काय असेल ते, पुढे आपल्याला अजून जायचं आहे, पुढे अजून प्रवास आहे, बरं का. पण आम्ही नुसतं एक आपल्या घरात असलेल्या एखाद्या वस्तूचा म्हणजे काय, नुसत्या घड्याळाचा जरी एक बोध घेतला, आम्ही त्या घड्याळाकडे पाहून जरी आम्ही एक निरीक्षण केलं, परीक्षण केलं, काय की सकाळपासून आम्ही मिनिटाला त्या घड्याळाकडे पाहत असतो, तासाला घड्याळाकडे पाहत असतो. आता किती वाजले, 9 वाजले का, आता किती वाजले, 10 वाजले का, 11 वाजले का, 12 वाजले का, आता साधारणतः 1:30 वाजत आलाय, बरं का. सांगतो तुम्हाला, काहींकडे असेल किंवा नसेल घड्याळ, पण 11 तास ते काटे घड्याळाचे आम्हाला इकडे तिकडे फिरताना दिसतात. सेकंद काटा सेकंद काट्याचं काम करतोय, तास काटा तास काट्याचं काम करतोय.
ऐकताय ना? मिनिट काट्याचं काम करतोय. 11 तास ते काटे इकडे तिकडे फिरताना दिसतात, पण ज्या वेळेला 12 वाजायची वेळ होते ना, त्यावेळेला सगळे काटे एकवटले जातात. ऐका, आम्ही ज्या संप्रदायात मध्ये असू त्या संप्रदायात तुम्ही कार्य करा. ज्या संताची प्रचिती तुम्हाला आली असेल त्या संतांना तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांचं मार्गदर्शन घ्या. ज्या ग्रंथाची प्रचिती आली असेल त्या ग्रंथाचा अभ्यास करा. ज्या पंथामध्ये तुम्ही कार्य करताय त्या पंथामध्ये कार्य करा. पण ज्या वेळेला अशा प्रकारचं धर्म कार्य करायचं येत आहे ना, ज्या वेळेला एखादी दिंडी सोहळा असेल, ज्या वेळेला एखादा हरिनाम सोहळा असेल, ज्या वेळेला एखादा हरिनाम सप्ताह असेल, असं धर्म कार्य ज्या वेळेला करायची वेळ येते ना, त्यावेळेला बाकीचा सगळा अभिमान बाजूला ठेवून जी सेवा आमच्या वाट्याला येईल ना, ती सेवा ज्या वेळेला आम्ही नम्रपणे करू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्याकडून धर्मकार्य घडेल. या बाबा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्याकडून धर्मकार्य घडेल. पण ते धर्मकार्य घडण्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे? या ना बाबा, आम्हाला काय करावं लागणार आहे? आमचं सगळं तो अभिमान, अहंकार, जो काही द्वेष, मत्सर, तिरस्कार आहे तो बाजूला ठेवावा लागणार आहे. आणि तो बाजूला ठेवला ना की मग असं भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज सगळं विसरलोय ना आपण. जात पंथ जे काही असेल ते आपला अभिमान सगळं बाजूला ठेवलेला आहे. आपण जी काही कला असेल त्या कलेचा वापर आपण करतो, पण त्याचा अभिमान नसावा, नाही का? किती नम्रतेने सगळं कार्य चालू आहे. आणि आतापर्यंत आपल्याला प्रचिती आहे, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता जर असेल ना तर मग निश्चित त्याला तरण्याचा मार्ग मिळतो. कारण असं म्हणतात, महापुरे झाडे जाती, नाही का? एकदा काही पूर आला ना की मग ती मोठी मोठी झाडं म्हणतात मोडेन पण वाकणार नाही, नाही का? आणि मग शेवटी काय होतंय, मुळासकट निघून जातात. अशी मुळासकट निघून गेलेली कितीतरी आपल्याला पुराणामध्ये, शास्त्रामध्ये वाचायला मिळतात. पण तेथे लव्हाले वाचती. एकदा पूर आला ना की लहू मात्र लव्हा असतो बघा तो, नाही का? तो काय होतो, पूर्ण जमिनीच्या बरोबर राहतो, असा नम्र होतो तो. पण एकदा पूर निघून गेला ना की परत जसा आहे तसा उभा राहतो. आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं जर जीवनाचं आयुष्याचं जर सार्थक करून घ्यायचं आहे तर आमच्याकडे नम्रता पाहिजे. किती नम्रता पाहिजे? जगद्गुरु तुकोबांकडे बघा. बघा ना जगद्गुरु तुकोबांकडे. कितीतरी त्रास झाला, कितीतरी दुःख झालं, कितीतरी दुःख झालं. धर्म कार्य ज्या ज्या वेळेला आपण करत असतो ना त्या वेळेला काही लोक विरोध करणार, आडवे येणार, आपला कार्य थांबवण्याचा प्रयत्न करणार. पण आम्ही जे कार्य करतोय ते सत्य आहे, देवाचं आहे, देशाचं आहे, धर्माचं आहे. ही जर आत्मप्रचिती आपल्याला असेल ना तर कोणी किती जरी प्रयत्न केला तरीही आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, कोणीही थांबवू शकत नाही. फक्त खऱ्या अर्थानं आम्हाला जर जीवनामध्ये सुखी राहायचं आहे, समाधानी राहायचं आहे ना, तर त्यासाठी आम्ही धर्म कार्य केलं पाहिजे, नीतीने जगलो पाहिजे, धर्म आचरणाने जगलो पाहिजे, राहता वागता आलो पाहिजे. हे आमच्या जीवनाचं सूत्र आहे. अन्यथा आमच्याकडे किती जरी बळ असेल ना, आज या कलियुगामध्ये पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर अनेक मार्ग आहेत. कमी मार्ग आहेत का? कितीतरी मार्ग आहेत. तुमच्याकडे पैसा येईल असे कितीतरी मार्ग आहेत. पण विचाराने संपन्न व्हायचं असेल, विचार संपन्न जर व्हायचं असेल, विचाराने श्रीमंत जर व्हायचं असेल तर आम्हाला प्रवचनाचीच गरज आहे, आम्हाला धर्मकार्याचीच गरज आहे. आम्हाला शरीराने सुंदर दिसावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी कितीतरी पार्लर आहेत, कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर, काही डिटर्जंट, काय 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 आहेत. जर शरीराने आम्हाला सुंदर व्हायचं असेल तर. पण चारित्र्य संपन्न जर व्हायचं असेल आणि चारित्र्याने सुंदर दिसावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा आणि मुक्ताबाईच वाचली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आम्हाला चरित्र संपन्न होता येईल किंवा चरित्र संपन्न राहता येईल. संतांचं वाङ्मय आणि संतांच्या वाङ्मयाचाच अभ्यास आम्ही केला पाहिजे. संतांच्या वाङ्मयाचाच अभ्यास आम्ही केला पाहिजे. डोळ्यामध्ये काजल घातल्यानंतर डोळे शोभून दिसतात, पण त्या डोळ्याला सर्वत्र भगवंत दिसावा म्हणून कुठे काही मिळतंय का एखाद्या नॉव्हेल्टीमध्ये किंवा काही असा? ते लावल्यानंतर सगळीत्र सर्वत्र तुम्हाला देवच दिसेल. आमचे ओठ सुंदर दिसावात म्हणून आम्ही लिपस्टिक लावतोय, लाली लावतोय, पण त्या ओठातून फक्त भगवंताचं नामस्मरण व्हावं, फक्त देवाचं नामचिंतन व्हावं म्हणून काही आहे का आपल्याकडे? असं काही लावल्यानंतर फक्त त्या ओठातून देवाचंच नाम येईल? हो, त्यासाठीच तर हे प्रवचन आहे. त्या ओठातून भगवंताचंच नामचिंतन व्हावं, त्या डोळ्यातून आम्ही भगवंतालाच पाहावं, त्या कानातून फक्त भगवंताचंच ऐकावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, आम्ही भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे.
आणि खऱ्या अर्थानं जो जीवन आम्हाला भगवंताने दिलेला आहे, जे आयुष्य आम्हाला भगवंताने दिलेलं आहे, जो नरदेह आम्हाला भगवंताने दिलेला आहे, त्याचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट धर्माचरण केलं पाहिजे, नीतीने जगलो पाहिजे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी देव कार्य केलं, धर्माचरण केलं आणि नीतीने जगण्याचा वागण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ना, ते आमच्या हृदयात आहेत, मंदिरात आहेत, घरात आहेत, प्रतिमेच्या रूपाने घरात आहेत, वाङ्मयाच्या रूपाने आमच्या विचारात आहेत, हृदयामध्ये त्यांनी आमच्या घर केलेलं आहे. असे कितीतरी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जर माऊली ज्ञानोबा आम्हाला भावार्थ दीपिका अर्थात या ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना करून आम्हाला देतात, ज्ञानेश्वरी ग्रंथ हा वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी देतात, तर कमीत कमी वयाच्या 61व्या वर्षी तरी आमच्या हाताला लागलं पाहिजे ना. असे कितीतरी नमुने आहेत, निरोप घ्यायला येतात तरी काही हाताला ज्ञानेश्वरी लागत नाही. बरं का, आम्ही बाकीच्या गोष्टींचा पुरेपूर विचार करतोय. आपला विषय बघा काय होता, जो आवडीने करायचा आहे तो सवडीने करतो आणि जो सवडीने करायचा तो आवडीने करतो. खरं तर संसार आम्ही सवडीने करायचा आहे, पण तो आम्ही आवडीने करतो. बरं का, मला एक तरी अशी कोणी ताई इथे आहे का उपस्थित असलेली किंवा दादा बाबा, त्यांच्या घरामध्ये वाट्याचं नाही, वाट्या जर लागल्या तर शेजाऱ्यांच्या आणतात, काम झालं का परत नेऊन देतात? आहे कोणी? आहे का? ज्यांच्यापर्यंत आवाज जातो हा त्यांच्यापैकी जरी कोणी असेल तरी येऊन सांगा मंदिरामध्ये, आमच्या घरात अजून वाट्याच नाहीत म्हणून. काय अशी कोणी ताई दादा बाबा कोणी आहे का त्यांच्या घरात अजून ताटाच नाही? जेवायचं असलं तर शेजाऱ्यांचे आणतात, जेवतात, धुतात आणि परत नेऊन देतात. आहे का कोणी असा? पण इथे उपस्थित असलेल्यांपैकी किंवा ज्यांच्यापर्यंत आवाज जातोय ना, त्यांच्यापैकी 70% माणसं अशी आहेत की त्यांच्या घरामध्ये 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ अजून नाही. 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ अजून नाही. अरे 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आमच्या लहान लहान मुलांच्या हातात आहेत, पण 15-15, 20-20 वर्षाची मुलं आमच्या घरात असताना सुद्धा अजून 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ आमच्या त्यांच्या हाताला लागला नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. ज्या संसाराकडे आम्ही सवडीने पाहावं तिकडे आम्ही आवडीने पाहतोय, आणि ज्या परमार्थाकडे आवडीने पाहावं, परमार्थ हा विषय आम्ही सवडीचा केलेला आहे, तो आवडीचा केला पाहिजे. कारण भगवंत म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. खऱ्या अर्थानं आवडीने करण्याचा विषय आहे परमार्थ, आवडीने करण्याचा विषय भगवंताचं नामचिंतन. पण एकदा स्मरणिका हातात घेतली, एकदा नामस्मरण करायला सुरुवात झाली की मग बघा बरं काय आठवतंय आम्हाला. मला एक तरी माणूस असा दाखवा, टीव्ही पाहता पाहता झोपलाय, आवडीची सिरियल लागली आणि एखादी बाई झोपली. आहे का अशी कोणी? नाही ना. मनाचं मनोरंजन जिथे असेल ना, तिथे कधी आमचं घड्याळाकडे पण लक्ष जाणार नाही. तहान भूक आमची बाजूला होते नाही. आणि एखाद्या वेळी जर जास्तच टीव्हीत रममाण झाली ना, तर चुलीवरचं दूध करपतंय तेही माहित नाही. पोरांना विचारते, टीव्ही गरम झाली का रे पोराओ? पोरांना विचारते ती, वास कसला येतो? तेव्हा ती पोरं बोलतात, दूध करपलं. ज्या दिवशी ही स्थिती आमची परमार्थामध्ये निर्माण होईल ना, देवान विसरून आम्ही काय करतोय हेही विसरून ज्या वेळेला फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्येच आम्ही तल्लीन होऊ ना, फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्येच आम्ही रममाण होऊ ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं सर्वांगाने आमच्या पूजा घडल्याशिवाय राहणार नाही, सर्वांगाने परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. आणि तो सर्वांगाने परमार्थ घडावा म्हणून आज आपण सर्वांगाने या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालोय. थांबायचं असल्यावर सांगा. हा ठीक आहे. त्या पद्धतीची कर्म आमच्याकडून घडावी, त्या पद्धतीचं कार्य आमच्याकडून घडावं म्हणून सर्वांगाने आम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालोय. भगवंत म्हणतात, मन आणि बुद्धी मला अर्पण करा. मन आणि बुद्धी अर्पण करणारे आणि जे सदा संतुष्ट आहेत ना, जे मानापमाला भुकेलेले नाहीत. आज परिस्थिती माऊली अशी आहे की नुसत्या नावावरून सुद्धा हरिनाम सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते गडबड झालेली. शाल दिली नाही म्हणून गडबड झालेली पाहायला मिळते, नारळ श्रीफळ मिळाला नाही म्हणून गडबड झालेली पाहायला मिळते. बरं, हे विषय जर आपल्याला स्पर्श करत असतील तर आपण परमार्थ करतोय कशाला बरं? कशासाठी करतोय? हे येऊ नयेत म्हणून आम्ही परमार्थ करतोय. यांच्यापासून आम्हाला दूर राहायचं आहे म्हणून आम्ही परमार्थ करतोय, म्हणून आम्ही भगवंताचं नामस्मरण करतोय. भगवंताचं नामचिंतन आम्ही का करावं? तो व्याप नको ना आम्हाला, त्यांनी स्पर्शही करता कामा नाही.
आणि ते जर आम्हाला सहज स्पर्श करून जात असतील तर मग आम्हाला जाणीव झाली का आम्ही काय करावं करू नये याची जाणीव झाली का आम्हाला? म्हणून भगवंत म्हणतात जे सदा संतुष्ट आहेत, मन आणि बुद्धी मला अर्पण करतात ना, ते भक्त मला आवडतात. आता बघा, मन आणि बुद्धी जर देवाला अर्पण करायचे आहे तर अंतःकरण पंचकातला मन आणि बुद्धी हा दुसरा आणि तिसरा विषय आहे. पहिला अंतःकरण आहे. तुमच्या किचन मध्ये जे शिजतंय ना तेच ओटीवर येत आहे, पोटात ते ओठात. हे अंतःकरण जे आहे ना आमचं, हा स्वयंपाकरूम आहे. इथे जे शिजतंय ना तेच आमच्या ह्या ओटीवर येत असते, चेहऱ्यावर पाहायला मिळत असते. आता तुमचे चेहरे सांगतात कोण कोण आवडीने बसलंय आणि कोण कोण सवडीने बसलंय. बरं का, चेहरे सांगतात. कपड्याला जर डाग पडला ना तर तो डाग काढण्यासाठी पावडर आहेत, डिटर्जंट आहेत, लिक्विड आहेत, साबण आहेत. पण चारित्र्याला जर डाग पडला तर त्याला काहीच नाही आहे. पडण्याच्या आधी काय करावं ना हे कळण्यासाठी हे प्रवचन आहे. कसं जगावं, कसं वागावं ना हे कळण्यासाठी प्रवचन आहे. आम्हाला ह्या धर्मकार्याची गरज काय आहे बरं? परिवर्तनासाठी. आम्ही जे गावामध्ये काही हरिनाम सोहळे आयोजित करतोय, आम्ही जी कीर्तनं आयोजित करतोय, आम्ही जी प्रवचन आयोजित करतोय, याला कारण काय माहितीये का? परिवर्तन घडावं म्हणून, की गावातल्यांकडे पैसा जास्त झालेला आहे म्हणून? असं काही नाही आहे. परिवर्तन घडावं म्हणून.